काळी जादू, झाडाखालचा मुंजा, गुप्तधन आणि हे मिळवण्यासाठी केलेलं कर्मकांड, ह्या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या असल्या तरी मागच्या काहीच महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमधून नरबळीची बातमी आली। अवघ्या 9 वर्षाच्या मुलाला या कर्मकांडापायी बळी देण्यात आलं। महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधात कायदा लागू होऊनही अजूनही अशा घटना घडतात। या घटना पाहिल्या की 50 वर्षापूर्वी अवघा महाराष्ट्र हादरून टाकणाऱ्या मानवतेतील घटनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। अगदी अशाच प्रकारे कवऱ्याच्या कहाणीने महाराष्ट्र त्यावेळी हादरला होता। मराठवाड्यातल्या मानवत या गावातून एका मागोमाग एक लहान मुली बायका गायब होऊ लागल्या। त्यांचे छिन्न विचिन्न देह गावच्या परिसरात सापडू लागले। या सगळ्यांचे मृतदेह पाहिले तेव्हा त्यांची अवस्था अंगावर शहारे आणणारी आणि काळीच फुटून टाहो निघावा अशीच होती। गुप्तांगावर जखमा होत्या। एका चिमुरडीचं तर शिर छाटून टाकण्यात आलं होतं। कुणाची बोटं छाटली तर कुणाच्या छातीचा भाग काढला। हे अमानवी कवऱ्याची परिसीमा गाठणारं कृत्य घडलं होतं मानवतमध्ये। 1972 सारख्या दुष्काळाच्या तडाख्यात असतानाच महाराष्ट्राला हादरून टाकणारं मानवत हत्याकांड, पहिलं सिरियल किलिंग घडलं। याचा सूत्रधार कोण हेच आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। जय जिजाऊ, मी कोमल मस्के जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। एखाद्या गावचं किंवा शहराचं नाव तिथल्या खास गोष्टींसाठी प्रसिद्ध असतं, पण मानवत म्हणलं की हत्याकांड हाच शब्द पुढे यावा इतकं हे प्रकरण त्यावेळी गाजलं। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मानवत या निमशहरी म्हणावं अशा गावात 1972 ते 1974 या काळात एका मागोमाग एक मुली आणि बायका गायब होऊ लागल्या। त्यांचे छिन्न विचिन्न मृतदेह शेतात, विहिरीवर, वावरात सापडू लागले, पण यामागे कोण आहे याचा काहीच ठांगपत्ता लागत नव्हता। 14 नोव्हेंबर 1972 या दिवशी गयाबाई गचवे ही 10 वर्षाची चिमुरडी गोवऱ्या गोळा करायला म्हणून गेली, ती घरी आलीच नाही। आई वडिलांनी शोधाशोध केली, पण दुसरा दिवस उजाडला तरी पोरीचा पत्ता लागत नव्हता। पुढचे 2 दिवस शोधलं तरी गयाबाई सापडत नव्हती। तिसऱ्या दिवशी गयाबाई सापडली, पण उत्तमराव बारहाते यांच्या शेताजवळच्या ओढ्यात मृत अवस्थेत। तिच्या डोक्यावर मारल्याची खून होती आणि गुप्त अंगावर जखमाही होत्या। या घटनेला 15 दिवस होतात की नाहीत तेवढ्यात शकीला अल्लाउद्दीन ही 9 वर्षाची पोर गायब झाली। तिचाही मृतदेह 3 किलोमीटर अंतरावर एका शेतात सापडला। तिच्याही शरीरावर तशाच जखमा, तिच्याही शरीराची केलेली तीच विटंबना। त्याच फेब्रुवारी महिन्यात आणखी एक खून पडला। यावेळी 35 वर्षाची सुगंधा मृत्युमुखी पडली। ती बांबू तोडण्यासाठी शिंदीच्या बनात गेली होती। तिथंच बांबू कापण्याच्या तिच्याच कोयत्यानं तिचा जीव घेतला। पुन्हा एप्रिल महिन्यात 10 वर्षाची नसीमा सय्यद ही खाटकाची मुलगी दिसेनासी झाली। दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला, तोही भयानक स्थितीत। शिर कापलेलं, उजव्या हाताची करंगळी तोडलेली, गुप्त अंगाला जखम्या, एवढ्या क्रूरपणे या चिमुकल्यांचा जीव कोणी घेतला हे काहीच कळत नव्हतं। असे 11 खून झाले आणि या सर्वांमध्ये सर्वात जास्त 10 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलींचे खून होते। मात्र हे खून कोण करतंय याचा कोणालाही काहीही ठांगपत्ता लागत नव्हता। एकामागून एक होणाऱ्या या हत्येमुळे मानवत गावात सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं होतं। गावातले लोकही इतके घाबरले होते की कोणीही कोणाविरुद्ध तोंड उघडायला तयार नव्हतं। त्यामुळे पोलीसही अधिकच हवालदिल झाले। अखेर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि मुंबईहून खास CID अधिकाऱ्यांना त्यांनी मानवतला पाठवलं आणि मुंबईहून रत्नाकर कुलकर्णी या CIDच्या अधिकाऱ्यांना या हत्येच्या तपासणीसाठी मानवतला पाठवलं। आता मात्र तपास यंत्रणा खडबडून तपास करू लागल्या। अखेर 18 जून 1973 उत्तमराव बारहाते, रुक्मिणी भागोजी काळे, दगडू काळे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यातले उत्तमराव बारहाते हे मानवतमधील बंडप्रस्थ होते। काही काळ ते नगराध्यक्षही होते। रुक्मिणी काळे ही पारधी समाजाची होती। तिचं लग्न झालेलं होतं, पण ती नवऱ्याकडे न नांदता वडिलांकडेच राहायची। मानवतमध्ये पारधी समाजाचे लोक हातभट्टीची दारू तयार करायचे। रुक्मिणी सुद्धा हेच काम करायची। उत्तमरावांना ती आवडायची म्हणून त्यांनी तिच्यासाठी वेगळा वाडा विकत घेतला। रुक्मिणी उत्तमरावासोबत तिथंच राहू लागली। तिथंच तिनं हातभट्टीचाही व्यवसाय सुरू केला। पण त्यातून कमवलेले पैसे उत्तमरावांची पहिली पत्नी आणि तिच्या मुलांना द्यावे लागायचे, याचं रुक्मिणीला वाईट वाटायचं।
म्हणून ती मूल व्हावं म्हणून दोरे नवस देव धर्म करू लागली। रुक्मिणी आणि उत्तमरावासह संशयित आरोपी अटक होते, तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती। हे चौघे अटक असतानाच मानवतमध्ये 5व्या महिलेचा खून झाला। हा खून झाला तो कलावती बोंबले या 32 वर्षाच्या महिलेचा। तिच्या मृतदेहाचीही तीच अवस्था पाहिल्यावर या हत्याकांडामागं काळी जादू, नरबळी वगैरे सारखा प्रकार असल्याचं पोलिसांना लक्षात आलं। पण गूढ वाढलं होतं, कारण कलावतीच्या खुनानंतर पुन्हा एका 10 वर्षाच्या मुलीचा त्याच पद्धतीने खून झाला। पुन्हा 4 जानेवारी 1974ला हरिबाई बोरवणे ही तिच्या 9 वर्षाच्या आणि 1 वर्षाच्या मुलीला घेऊन नवऱ्याला भाकर देण्यासाठी शेतात निघाली होती। त्याच वेळी कलावतीच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव पडला। तिच्या पुढे चालत असणाऱ्या तिची मुलगी तारामतीचीही तीच अवस्था केली आणि कडेवरच्या छोट्या बाळाचीही तीच अवस्था केली। हे सगळं पाहिलं होतं ते उमाजी पितळे नावाच्या माणसानं। हाच एकमेव साक्षीदार पुढे मानवत खून खटल्याचा महत्त्वाचा दुवा ठरला। पोलिसांनी रुक्मिणीची बहीण समंदेरी हिला कोंडिबा रिळेच्या हत्येच्या संशयावरून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली। पोलिसांनी रुक्मिणीची बहीण समिंदरी हिला कोंडिबा रिळेच्या खुनाच्या आरोपावरून संशयित आरोपी म्हणून अटक केली आणि तिथून गूढ उकलायला सुरुवात झाली। 4 जानेवारीला झालेल्या तिहेरी खुनाच्या 2च दिवसानंतर गणपत साळवे या मांत्रिकाला अटक केली। त्याच्या कबुली जबाबातून हत्याकांडांचा हेतू आणि डाव सगळं समोर आलं। रुक्मिणीच्या वाड्यातला कथित मुंजा आणि पिंपळाचं झाड या सगळ्या हत्यामागचं धोटांड असल्याचं उघड झालं। गणपतने त्याच्या साक्षीत मुंजाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यावा लागेल, तिच्या रक्ताचा नैवेद्य लागेल असं रुक्मिणी आणि उत्तमरावांना सांगितलं होतं। सोपान आणि शंकर या उत्तमरावांच्या नोकरांनी रक्त आणायचं ठरलं। त्यांनी आणलेल्या रक्ताने उत्तमराव आणि रुक्मिणी यांनी पूजा सुद्धा केली अशी अंगावर शहारे आणणारी साक्ष गणपतनं दिली। हे आहे मानवतमधील अंगावर शहारे आणणारं हत्याकांड। कथित मुंजा, नरबळी, गुप्तधन यासारख्या धोतांडांमुळे चिमुकल्यांना बळी चढवलं गेलं। खरोखरच माणुसकीला काळिंबा फासणारी ही गोष्ट त्या काळी मानवतमध्ये घडली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।